तसेच खूप सुंदर असं क्षेत्ररक्षण लावलेलं आहे लेंडोरी संघाने. स्क्वेअर लेग, मिड विकेट, मिड ऑन आणि मिड ऑफ. एक्स्ट्रा कव्हरला सुद्धा खेळाडू लावलेला आहे. वा, कव्हर पॉईंटला एक खेळाडू लावलेला आहे. सुंदर असं मिरगाव यांच्या फलंदाजी क्षेत्ररक्षण सजून घेतलेलं आहे ते लेंडोरी संघाने. बघूया लेंडोरी संघाने आपला 12वा खेळाडू पाठवायचा आहे. सुभाष. लेंडोरी संघाकडून घातक गोलंदाज सुभाष. त्या सामना करतील मिरगाव संघाचा युवा टॅलेंटेड फलंदाज प्रथमेश शेलार. बघूया काय होतंय. अंतिम सामन्याचा पहिला चेंडू घेऊन येतोय सुभाष. सामना करतील प्रथमेश. पाहूया काय होतं आत्ताच्या चेंडूवरती. वा, सुंदर अकुट टप्प्याचा चेंडू. मात्र इथे मात्र विकेट पडतोय प्रथमेश शेलारचा. सुभाष यांना सर्वात मोठा विकेट भेटतोय प्रथमेश शेलारच्या माध्यमातून. सुंदर गोलंदाजी सुभाष. वा, मिरगाव संघाला सर्वात मोठा झटका. आता त्यांचा हुकमी एक्का मात्र परततोय तंबूच्या दिशेने. आता मैदानात आलेला अजय शेलार. पाहूया काय होते. एक चेंडू, एक विकेट. सुंदर गोलंदाजी, सुंदर अशी गोल सुभाषच्या माध्यमातून. बघूया काय होते. पुढील चेंडूवरती सामना करतील ते अजय. पुन्हा एकदा पावसाने आगमन केलेलं आहे. सुंदर क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे. बघा काय होतं. पुढील चेंडूवर सामना करतील अजय. उंच असा चेंडू टेलून दिलाय. अजयने मारलाय उंच लांब असा उत्तुंग षटकार अजयच्या बॅटमधून. अजय मात्र पाहतोय आपण सकाळच्या 17 मधून सुद्धा पाहतोय. आल्या षटकार मारतोय. असं वाटतं तो डगआउट मधूनच सेट होऊन येतोय. अजय शेलार घातक फलंदाज आहे मिरगावचा. सुभाषला मात्र पहिल्या चेंडूवर विकेट भेटली, परंतु दुसऱ्या चेंडूवर षटकार लावलेला आहे. धावसंख्यामध्ये 6 ने भर. धावसंख्या पोहोचते 6. 2 चेंडू 6 धावा. बघूया काय होतं पुढील चेंडूवरती. वा, सुंदर आकुट टप्प्याचा चेंडू. अजयला मात्र समजला नाही. चेंडू जातो निर्धाव आणि आला. पाऊस हा खूप जोरात आलेला आहे. वा, तोही सुद्धा फायनलच्या मोकळ्यावर टाळ्या वाजवत आहे. पाऊस खूप जोरात आलेला आहे. तिसरा चेंडू. तीन चेंडू 6 धावा. आता मात्र पुन्हा एकदा आकुट टप्प्याचा चेंडू. मात्र अजयला काय चेंडू समजला. अजयला त्याने षटकार नंतर 2 चेंडू जकडून ठेवलेला आहे. सुंदर गोलंदाजी सुभाषच्या माध्यमातून. 4 चेंडू 6 धावा, 1 गडी बाद. बघूया पुढील चेंडूवरती काय होतंय. अजयने मात्र उंच आकाशी चेंडू टेलवलेला आहे. बघूया काय होतंय. छत्रनाची धडपड. तेवढा सुंदर झेल. वा, अप्रतिम झेल या लेंडोरी संघामधून क्षेत्ररक्षण होतोय. खूप सुंदर झेल अशी लेंडोरी संघाकडून. खूप सुंदर झेल. आता मात्र अजय सुद्धा तंबूमध्ये परततोय. 5 चेंडू 2 धावा, 2 गडी बाद, 6 धावा. वा, सुंदर गोलंदाजी सुभाषच्या माध्यमातून. फायनलचा मुकाबला आहे. त्याला सुद्धा माहित आहे. खूप एक्सपिरियन्स गोलंदाज आहे. खूप त्याला अनुभव आहे या खेळाचा, या खेळपट्टीचा. त्या माध्यमातून गोलंदाजी करत आहे. वा, अंतिम चेंडू. सामना करतील व्हीडीएस मिरगावचा रांगडा फलंदाज. पुन्हा वा, उत्तुंग षटकार व्हीडीएसच्या बॅट मधून. लांब असा उंचाचा षटकार. धावसंख्यामध्ये 6 ने भर. धावसंख्या पोहोचते 12च्या घरामध्ये. 6 चेंडू 12 धावा. वा, सुंदर व्हीडीएस. सुंदर. अंतिम सामन्यामध्ये टेलून दिलेला व्हीडीएसने षटकार. पुन्हा एकदा पाऊस राजाचा इथं आगमन झालेलं आहे. 6 चेंडू 12 धावा. फायनल मधल्या मुकाबलातील दुसरी ओव्हर घेऊन येतात ते सूर्यकांत. सामना करतील शैलेशजी शेलार. पाहूयात काय होते.
मात्र त्रिपळला चित केलेला आहे पहिल्या चेंडूवरती शैलेजी शेलार यांना. सुंदर अशी गोलंदाजी लेंडोरी संघाकडून तो सूर्यकांत यांच्या माध्यमातून. शैलेजी यांना बॉल चेंडू काय समजला नाही. चेंडू पडता चेंडूने घेतली उसळी आणि चेंडू गेला त्रिपळा. खूप सुंदर अशी गोलंदाजी सूर्यकांत यांच्या माध्यमातून. एक चेंडू 12 धावा. आता मात्र मैदानामध्ये येतो सतीश मिरगाव संघाचा अष्टपैलू खेळाडू सतीश. पाहूया आपल्या संघासाठी काय करतात ते सतीश. मिरगाव संघाला जकडून ठेवलंय आपल्या गोलंदाजीच्या ह्याच्यामध्ये जकडून ठेवलंय मिरगाव संघाला लेंडोरी संघाने. फायनलचा अंतिम मुकाबला पुन्हा एकदा आगमन केलेलं आहे पावसाने. वा त्यालाही माहिती आहे अंतिम सामना आहे. आपण एज जा करूया. पुढील चेंडू घेऊन येतील सूर्यकांत. सामना करतील सतीश. पाहूया काय करतील. थोडं स्पीडअप घ्यायचं आहे पंच. भैरवनाथ चषक 2025 पुढील चेंडू सूर्यकांत. सामना करतील सतीश. पाहूया काय होतंय. सतीशला मात्र चेंडू काय समजला नाही. चेंडू जातोय निर्धाव. 2 चेंडू 12 धावा. 2 चेंडू 12 धावा. सूर्यकांतनं मात्र मिरगाव या संघाला आपल्या जाळ्यामध्ये जकडून ठेवलंय. गोलंदाजीच्या जाळ्यामध्ये अडकवून ठेवलंय. 2 चेंडू 12 धावा. आता मात्र पुढील चेंडू घेऊन सूर्यकांत. सामना करतील सतीश. पाहूया काय होते पुढील चेंडूवरती. पुन्हा निर्धाव चेंडू. सुंदर अशी गोलंदाजी. आखूट टप्प्याचा चेंडू. सतीशला मात्र काय चेंडू समजलेला. चेंडू जातो निर्धाव. धावसंख्या 12 वर ठप्प झालेली आहे मिरगाव संघाची. 3 चेंडू 12 धावा. 3 चेंडू निर्धाव. त्यामध्ये 1 विकेट. वाह काय सुंदर गोलंदाजी अंतिम सामन्यामध्ये करतोय हा सूर्यकांत. खूप नामांकित पंच बिन्नाड गावचे सनी वाघरे तसेच मंगेश डांगरे. सुंदर फटका ऑन साइडला आणि फ्लॅट षटकार इथे सतीशाच्या माध्यमातून. सुंदर फटका फ्लॅट षटकार. आत्ताच्या दिवसामध्ये सुंदर पहिला षटकार फ्लॅट षटकार. 6 धावांची धावसंख्यामध्ये 6 नंबर. धावसंख्या पोहोचते 18. 4 चेंडू 18 धावा. 4 चेंडू 18 धावा. आता मात्र क्षेत्ररक्षणामध्ये थोडा बदलाव केला आहे लेंडोरी संघाने. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदलाव केलेला आहे. एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू घेतलेला आहे. एक्स्ट्रा कव्हर पॉईंटला खेळाडू घेतलेला आहे. पुढील चेंडू घेण्यास सूर्यकांत. सामना करतील सतीश. बघूया काय होतंय. सतीशला चेंडू समजलेला आहे. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. पंच 1 धाव ना. पंच 1 धाव. शेवटचा चेंडू 5 चेंडू धावसंख्या 19. या इनिंगचा शेवटचा चेंडू 5 चेंडू झालेला आहे. धावसंख्या पोहोचते 19. शेवटचा चेंडू घेऊन सूर्यकांत. सामना करतील ते व्हिडिओस. पाहूया काय होते. व्हिडिओसने मागील याच्यामध्ये षटकार ठोकलेला आहे. बघूया या ओव्हरमध्ये काय करतोय. शेवट चेंडूवर आपल्या संघाला कुठपर्यंत धावसंख्या डोंगर पार करून देतोय. आता मात्र आकुट टप्प्या चेंडू जाते डी क्षेत्रामध्ये. 1 धाव. धावसंख्या पोहोचते 20च्या घरामध्ये. आता मात्र 12 चेंडू आणि 21 धावाचं आव्हान असं लेंडोरी संघापुढे आहे. फायनलचा हा अंतिम मुकाबला. पाहूया काय होतंय. काय करते मिरगाव संघ. काय प्लॅन असेल. काय प्लॅनिंग असेल. बघूया या मिरगाव संघाची. 12 चेंडू आणि 21 धावांचं असं आव्हान लेंडोरी संघासमोर ठेवलेलं आहे. तसा बलाढ्य संघ लेंडोरी संघ आपल्या फलंदाजीमधून काय करत आपल्याला पाहायला भेटले अंतिम सामन्यामध्ये. भैरवनाथ स्पोर्ट कोळणे आयोजित श्री भैरवनाथ चषक 2025चा अंतिम मुकाबला. आत्ता मात्र लेंडोरी संघाला पाहिजे 12 चेंडू आणि 21 धावा. सामना दोन्ही संघांना नंबर विनंती आहे.
अंतिम सामना. जो जिंकेल तो उचलेल भैरवनाथ चषकची प्रथम ट्रॉफी. जो हारेल त्याला द्वितीय चषक आहेच. बघूया कोण होते श्री भैरवनाथ चषक 2025 चा पहिला मानकरी. पाहूयात लेंडोरे होते की मिरगाव. आता मात्र सर्वांची नजर आहे ती सामन्याकडे. 12 चेंडू आणि 21 धावांची असं समंचक धावसंख्या उभी केलेल्या मिरगाव संघाने. राहुल लेंडोरी संघाचा अष्टपैलू खेळाडू, तडफदार खेळाडू राहुल मैदानामध्ये उतरलाय. सलामी फलंदाज राहुल, त्यांचा सोबती प्रियकांत. बघा काय होतंय. निलेश पहिला चेंडू घेऊन सामना करतील ते राहुल. सुंदर असा पटका टेलवून दिलेला आहे. चेंडू जातोय च्या दिशेने. 4 धाव. चौकार पहिला श्री गणेश केलेल्या चौकाराने लेंडोरी संघाने. 1 चेंडू 4 धावा. सुंदर फटकेबाजी करतोय राहुल. सुंदर 1 चेंडू 4 धावा. आत्ता मात्र मिरगाव संघाला थोडं प्लॅनिंग करायला लागेल. 4 चेंडू 4 धावा 1 चेंडू. पुढील चेंडूवर निलेश सामना करतील ते राहुल. पाहूया काय होतं पुढील चेंडूवरती. क्षेत्ररक्षणामध्ये थोडा बदल केलेला आहे. थोडासा बदल केलेला क्षेत्ररक्षणामध्ये. एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू आलेला आहे. मिड ऑफला खेळाडू घेतलेला आहे. कव्हर पॉईंटला खेळाडू टाकलेला आहे. वा सुंदर क्षेत्ररक्षण घेतलेला आहे. पुढील चेंडू निलेश सामना करतील ते राहुल. आत्ता मात्र डी स्वरूपामध्ये 1 धाव. धावसंख्या 1 ने भर. धावसंख्या पोचते 5. 2 चेंडू 5 धावा. फायनलचा अंतिम मुकाबला श्री भैरवनाथ चषक 2025 पर्व पहिला. रंगलेले दिवसभराचे सामने. आत्ता मात्र त्याचा निर्णय लागलेल्या सामन्यामध्ये कोण उचलते ट्रॉफी, कोण मारते पहिलं कोण बनते पहिला मानकरी या चषकचा. पुढील चेंडू निलेश सामना करतील राहुल. फटका टोलवून दिलेला आहे. सुंदर फटका मारले. फटका जातोय सीमा रेखा बाहेर. षटकार राहुलच्या बॅट मधून दणदणीत षटकार. धावसंख्येमध्ये 6 ने भर. धावसंख्या पोहोचते ती 11च्या घरामध्ये. वाह सुंदर अप्रतिम बॅटिंग करतोय राहुल. तो दाखवून देतोय मी काय खेळाडू आहे, मी काय करू शकतो आपल्या संघासाठी. हा खेळाडू दाखवून देतोय राहुल. आता मात्र मिरगाव संघ थोडा दबावामध्ये. निलेशजी काय करतील बघूया. पाहूया पुढील चेंडूवरती. पुढील चेंडू घेऊन निलेश सामना करतील ते राहुल. वाह आता मात्र त्रिपाला चित केलेला आहे राहुल याला. राहुलला चेंडू काय समजला नाही. चेंडू पडता चेंडू गेला त्रिपाला चित. वाह सुंदर गोलांची. पुन्हा एकदा मिरगाव संघाने कमबॅक केलेला आहे. राहुल याची विकेट. धावसंख्या पोचते 11. 4 चेंडू 11 धावा. सुंदर गोलंदाजी. पुन्हा एकदा कमबॅक केलेला आहे मिरगाव संघाने. कमबॅक करणं हा संघ. 11 धावा. धावसंख्या 11. 4 चेंडू 11 धावा. आठ चेंडू 10 धावांचं समीकरण असेल. 8 चेंडू 10 धावांचं समीकरण. आता मात्र राहुलची जागा घेण्यासाठी आलेल्या सूर्यकांत. पाहूया आपल्या संघासाठी काय करतोय. पुढील चेंडू घेऊन नील सामना करतील सूर्यकांत. सुंदरचा पटका टेलून दिलेला पटका जातोय डी स्वरूपामध्ये. 1 धाव. धावसंख्या पोचते 12. 5 चेंडू 12 धावा. या अंतिम चेंडू घेऊन नील सामना करतील सूर्यकांत. पाहूया काय होते अंतिम सामन्यामध्ये. 7 चेंडू आणि 9 धावांचं समीकरण आहे. पाहूया काय होतंय. कोण जिंकतंय, कोण उचलतंय पहिली भैरवनाथ चषक ट्रॉफी. पाहूया. सुंदर गोलंदाजी. सूर्यकांतला मात्र चेंडू समजलेला. चेंडू जातोय त्रिफला चितवत. सुंदर सुंदर गोलंदाजी. सूर्यकांत परत तंबूच्या दिशेने. पुन्हा 1 विकेट. धावसंख्या 12. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते ती 12. 6 चेंडू आणि 9. 6 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता आहे लेंडोरी संघाला. आता मात्र सूर्यकांतची जागा भरून घेण्यासाठी जातो तो सुभाष. बघूया काय होतंय. सामना खूप रोमांचक आहे. प्रेक्षक उभे राहिलेले, प्रेक्षक बसलेले आहेत, बसलेले प्रेक्षक उभे राहिलेले आहेत. सामना आलेला अंतिम टप्प्यामध्ये. आता मात्र 6 चेंडू आणि
9 धावाचं समीकरण. कोण जिंकतंय, कोण हारतंय, कोण बाजी मारते, कोण पहिला मानकरी ठरते भैरवनाथ चषकचा आता आपल्याला कळेल. 6 चेंडू आणि 9 धावांचं समीकरण क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे. शैलेजी यांच्या माध्यमातून क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे. तसेच बघूया काय करतोय आत्ता आलेला खेळाडू सुभाष आणि प्रियकांत आपल्या संघासाठी काय करतील हे दोन खेळाडू. जिंकून देतील का, जिंकून देतील का पहिला भैरवनाथ चषक ट्रॉफी. बघूया काय होत आहे. आत्ता मात्र आलाय गोलंदाजीला अजय जी शेलार, मिरगाव संघाचा जुना खेळाडू, अनुभवी खेळाडू. अजय सामना करतील. प्रियकांतने चेंडू टेलून दिलेला आहे. चेंडू हवेत, क्षेत्ररक्षण चेंडूच्या खाली. आता मात्र जेल, वा खूप सुंदर जेल रुपेशच्या माध्यमातून, खूप सुंदर जेल, अप्रतिम जेल. रुपेश हा खेळाडू अख्ख्या तालुक्यामध्ये मानला जातो फिल्डिंगसाठी, फक्त आणि फक्त क्षेत्ररक्षणासाठी या खेळाडूला मानले जातं. खूप सुंदर जेल. आता मात्र प्रियकांत 5 चेंडू 9 धावांचं समीकरण. आता मात्र मिरगाव संघाने पुन्हा एकदा कमबॅक केलेला. आता उतरलाय ती जागा तो दीपक. बघूया काय करतो आपल्या संघासाठी दीपक. 5 चेंडू आणि 9 धावांचं समीकरण. खूप सुंदर क्षेत्ररक्षण रुपेशाच्या माध्यमातून. झेल सुटला, परत पकडला, परत सुंदराची. 5 चेंडू 9 धावा. सामना बरोबरी सुटल्यास सामना सुपर ओव्हर खेळवला जाईल. बॅट्समन दीपक. आता मात्र दीपक काय करतो आपल्या संघासाठी. 5 चेंडू 9 धावाची गरज. अंतिम सामना, फायनल मुकाबला. पुन्हा एकदा आकुट टप्प्याचा चेंडू. आता मात्र दीपकला काय समजलेलं नाही. चेंडू जातो निर्धाव. 4 चेंडू 9 धावांचं समीकरण लेंडोरी संघाला हवंय. अजय काय करतोय बॉय आपल्या संघासाठी. आकुट टप्प्या चेंडू. पुन्हा एकदा बॅटची कडाकेत चेंडू चाललाय की विकेट किपरच्या हातामध्ये. खूप सुंदर जयराजे प्रथमेच्या माध्यमातून. सुंदर सुंदर अशी गोलंदाजी अजय याने. आता मात्र 3 चेंडू फक्त आणि 2 विकेट घेतलेला आहे. आता मात्र 3 चेंडू 9 धावांचं समीकरण. पुन्हा एकदा सामना झुकलेला मिरगाव संघाला माहिती आहे. मोठ्या मॅचचा हे मोठे संघ आहे, मोठा संघ आहे, मोठ्या ठिकाणी खेळलेला संघ आहे. खूप अनुभवी संघ हा मिरगाव. त्यांना कमबॅक करणं माहिती आहे कसं करायचं ते. 3 चेंडू 9 धावा. आता मात्र लेंडूर संघाला एका मोठ्या फटक्याची गरज असेल. बघूया काय होतं. 3 चेंडू 9 धावा. पुढील चेंडू घेऊन अजय सामना करतील ते. वैभव, लेंडुरीचा अष्टपैलू खेळाडू वैभव. बघूया काय करतात आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा चेंडू खाली ठेवला थोडासा. बॅट्समनला चेंडू काय समजला नाही. मात्र लेग बायच्या स्वरूपामध्ये 1 धाव. धावसंख्येमध्ये 1 नेबर धावसंख्या पोहोचते. 2 चेंडू आणि 8 धावांचं समीकरण आहे. वा सुंदर असा मुकाबला पाहायला भेटतोय मिरगाव आणि लेंडूर या दोन संघांमध्ये. 2 चेंडू 8 धावांची गरज. पाहूया काय होतं. सुभाष पुन्हा एकदा सुभाषने चेंडू टेलवून दिलाय. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षण धावतोय. रुपेश मात्र पळतोय. बघूया काय होतंय. पुन्हा एकदा चेंडू. आता मात्र 2 धावा धावलेल्या आहेत. खूप सुंदर अशी रनवी बिटिंग विकेट. 1 चेंडू 6 धावांची गरज आहे. आता सामना खूप रोमॅन्चक सामना. प्रेक्षक मात्र आपल्या हृदयावरती हात ठेवून बसलेले आहेत. काय होत आहे. 1 चेंडू 6 धावा. कोण जिंकते, अजय की सुभाष की अजय. आता मात्र चेंडू टाकलेला आहे अजयने आणि चेंडू जातो निर्धाव. बाश सुंदर अशी ते मिरगाव संघ विजेता संघ ठरत आहे फायनल मुकाबलाचा. 2092 चषक 2025 विजेता संघ. पंचा रिव्ह्यू होतात. पंच वाईट दिला. चेक कर. 1 मिनिट चेक कर. कमिटी झोपली तर काय दिसणार आहे त्याला. आतून बाहेर गेलाय बघा. आतून बाहेर गेलाय. त्याला बघू द्या.
बाहेर गेला ना ही दोन लाईन आहे दोन ही आपली पहिली लाईन आहे आणि दुसरी लाईन आतून दादा बाहेर गेला बघ तू बघ एकदा बघ त्याला बघ 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 नाही बघतो ना आतून बाहेर गेला पंच हा निर्धाव चेंडू मिरगाव संघ भैरवनाथ चषकचा चॅम्पियनचा पहिला मानकट आहे तो मिरगाव संघ लेंडोरी संघ खूप सुंदर अभिनंदन खूप छान खेळला तुम्ही खूप छान खेळा लेंडोरी संघ अभिनंदन लेंडोरी संघ आणि अभिनंदन मिरगाव संघ भैरवनाथ चषक 2025 विजेता संघ मिरगाव एकता मिरगाव तो संघ खूप सुंदर